नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. तर बहिणींनो, आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की धक्कादायक बातमी, थांबा लाडक्या बहिणींनो KYC करू नका सावधान. आता बघा बहिणींनो, तुम्हाला इथे KYC करण्यासाठी विविध म्हणजे सोशल मीडियावरती म्हणा किंवा बातम्यावरती म्हणा अशा विविध अशा अपडेट येत आहे की आपल्या लाडक्या बहीण योजनेची जी काय तुम्हाला KYC इथे करून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला सांगतो आहे की KYC करू नका. ती कशामुळे करू नका, काय त्याचं कारण आहे, ती सगळी काही माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे. व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा, कारण अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे आणि तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित इथे समजेल. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची काही माहिती तुम्हाला देतो. ती अशी आहे की बघा, लाडकी बहीण योजना आणि जे काही इतरही योजना आहे, या योजना संदर्भात खरी माहिती तुम्हाला जर कुठं पाहिजे असेल तर ते फक्त आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम या यूट्यूब चॅनलवरतीच मिळत असते. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. इतरांसारखं मी तुम्हाला फसवत नाही आहे. इतर चॅनलवाले तुम्हाला फसवतात, थंबनेलला एक ठेवतात आणि आतमध्ये एक सांगतात. थंबनेलला ठेवतात की लाडक्या बहिणींना स्कूटी भेटणार आहे आणि आतमध्ये सांगतात की काहीच भेटणार नाही. आम्ही तशा पद्धतीने तुम्हाला चुकीची माहिती देत नाही आहे. जी काही खरी माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त आपलंच एकमेव चॅनल आहे जे की तुम्हाला खरी माहिती पोहोचवण्याचं काम करत असतं. तर त्यामुळे खरी माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडक्या बहिणी योजनेविषयीच्या अजून जे काही नवीन नवीन अपडेट येतील, तुम्हाला जे काय पुढे भेटणार आहे सरकारकडून, ते अपडेट मी तुम्हाला इथे देत जाईन. आणि तुम्ही जर का चॅनल सबस्क्राईब केलं तर त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. ठीक आहे. तर बहिणींनो, तुम्हाला आता इथे KYC का करायची नाही आहे त्याचं मी तुम्हाला कारणं सांगतो की कशामुळे तुम्हाला KYC करायची नाही आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहायचं आहे. तुम्हाला सर्वांना माहिती असेल की लाडक्या बहीण योजनेचा ज्यावेळेस ही योजना चालू झाली होती तर त्यावेळेस या योजनेचा लाभ काही पुरुषांनी सुद्धा घेतला आहे आणि त्याच्यानंतर काही 65 वर्षावरील ज्या काही आपल्या म्हाताऱ्या आई आहे त्यांनीही घेतला आहे आणि 21 वर्षाखालील ज्या काही आपल्या मुली आहेत त्यांनीसुद्धा लाभ घेतला आहे. याच्यामुळे KYC करण्यासाठी सरकारने बंधनकारक केलं होतं, पण तुर्तास आता तुम्हाला ती KYC करायची नाही. कारण का? सावधान व्हायचं. काय करायचं नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला ते सांगतो का करायची नाही आहे. तर बघा, महत्त्वाची माहिती आहे. बघू शकताय तुम्ही स्क्रीनवरती, मी स्वतः सांगत नाही आहे, ही सरकारकडून आलेली माहिती आहे. ठीक आहे. बघा, नुकतीच लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट आली आहे. सर्व लाभार्थ्यांनी कृपया लक्ष द्या. आता लक्षपूर्वक बघा मी काय काय सांगतो ते. बघा, कोणतीही KYC करण्यासाठी घाई करू नका. कोणीही सध्याच्याला मी आवर्जून सांगतोय की कोणीही बहिणींनो, तुम्ही KYC करण्यासाठी घाई करू नका. त्याचं कारण असं आहे की योजनेमध्ये लवकरच नवीन बदल होणार आहेत. म्हणजे ही जी काही योजना आहे याच्यामध्ये लवकरच नवीन जो काही बदल होणार आहे, या लाडक्या बहीण योजनेमध्ये लवकरच मोठा नवीन बदल होणार आहे. त्याच्यामुळे सावधान व्हायचं आपल्याला. कोणीही घाई गडबड करून KYC करायची नाही आहे. लगे गेला तुम्ही स्वतः मोबाईलवरती पण करायची नाही आणि माई सेवा केंद्र असेल जे काय ऑनलाईन करायचे तुम्ही तिथंही जाऊन लगे घाई गडबड करू नका, KYC करू नका लगेच, कारण या योजनेमध्ये बदल होणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा बदल कोणता बघा, मी ते तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका. आणि याच्या मी जो सांगतो ते तर बदल आहेच, पण यानंतर सुद्धा अजूनसुद्धा याच्यामध्ये बदल होणार आहे. त्याच्यामुळे कुणी KYC करायची घाई करायची नाही आहे. सध्याच्या स्थितीमध्ये बघा, आपल्याला KYC करण्यासाठी OTP बेसवर KYC होणार होती. आता सध्याच्याला OTP बेसवर KYC होते सध्याच्या स्थितीमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला KYC करायची नाही आहे OTPवरती. ही OTP बेसवर KYC होणार नाही आहे. कारण OTP बेसवर याच्यासाठी KYC होणार नाही आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की काही पुरुषांनी सुद्धा याच्यामध्ये काय म्हणता येईल त्याला, इथे महिलांचं, मी म्हणजे पुरुष असून सुद्धा मी महिलाच आहे म्हणून इथं लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. मी तुम्हाला सांगितलं तसं पहिल्यांदा की काही 65 वर्षावरील आपल्या आया आहे त्यांनी सुद्धा याचा लाभ घेतलेला आहे. 21 वर्षाखालील ज्या काही मुली आहेत त्यांनी सुद्धा याचा लाभ घेतलेला आहे. म्हणजे सरकारने ठरवून दिलेल्या नियम आणि अटीची पात्रता न केलेल्या लोकांना ते काढून टाकणार आहे. त्याच्यासाठी OTP बेसवर ही काही KYC होणार नाही. आता जर का तुम्ही OTP बेसवर KYC केली, आता नंतर तुमची बायोमेट्रिकने KYC होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर का खरोखर पात्र असाल तरी सुद्धा तुम्हाला इथे हप्ता मिळणार नाही. त्याच्यामुळे कोणीही कृपया करून KYC करायला घाई करू नका. अजून याचे बदल सांगतो तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, महत्त्वाच्या सूचना देत आहे पुढं. तर चला, त्याच्यानंतर बघा,
लाभार्थी स्वतः येऊन अंगठा थंब देऊनच KYC करावी. मी तुम्हाला सांगितलंय की स्वतः जी काय आपली लाडकी बहीण आहे 21 ते 65 वर्ष वयोगटातील, तिने स्वतः म्हणजे अंगठा देऊनच, आपल्या भाषेत तुम्हाला थंब समजत असेल, थंब देऊनच इथे KYC करायची आहे. सर्वांना विनंती आहे की योग्य सूचना मिळेपर्यंत शांत राहा, प्रतीक्षा करा, अधिकृत अपडेटची प्रतीक्षा करा, कोणावरही विश्वास ठेवू नका. तुम्हाला विविध चॅनलवाले सांगत असतील की KYC करून घ्या, अशी करून घ्या, मोबाईलवरून करून घ्या, घरबसल्या करून घ्या, यांच्या नादी लागू नका. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे की जी काही खरी माहिती आहे ती मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती देत असतो. त्याच्यामुळे आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या चॅनलशिवाय खरी माहिती कोणीच देऊ शकत नाही आहे. फक्त आणि फक्त व्हिडिओ ऑल एक्झामच आपलं चॅनल असं आहे की ते तुम्हाला खरी माहिती देतं. त्याच्यामुळे या लोकांच्या नादी लागू नका की लगेच KYC करायची आहे, चला OTP द्या आम्हाला. आणि कोणालाही कॉल, कोणाचाही लाडक्या बहिणीला मी विशेषतः सांगतो, ज्या कमी शिकलेल्या आहेत आपल्या बहिणी, त्यांच्यासाठी सांगतो विशेषतः अशी सूचना की कोणाचा तुम्हाला जर कॉल आला की लाडक्या बहीण योजनेची तुमची KYC करायची आहे, इथे एक OTP येणार आहे, तो OTP मला सांगा, तर तशा पद्धतीचा OTP सुद्धा कोणत्याही म्हणजे अनोळखी नंबरला देऊ नका. सरकार कुठल्याही प्रकारचं कॉल वगैरे तुम्हाला करणार नाही आहे. तुम्हाला KYC करायची आहे तर ती तुम्हाला अधिकृत वेबसाईट अपडेट होईल, अपडेट झाल्याच्या नंतर तिथे तुम्हाला थंब द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुमची KYC पूर्ण होईल. त्याच्यामुळे मोबाईलवर KYC करायच्या नादात OTP टाकू नका आणि OTPवर KYC कोणीही करू नका. कारण नंतर आता जर का OTPवर KYC केली तर नंतर जर का थंब अपडेट आलं आणि त्याच्यानंतर तुम्ही KYC केली तरीसुद्धा तुम्ही अपात्र ठरल्याच असाल. त्याच्यामुळे जरा थोडा वेट अँड वॉचची भूमिका घ्या. मी तुम्हाला योग्य माहिती देणारच आहे. ज्यावेळेस योग्य असं काही थंबचं KYC करण्यासाठी येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की अपडेट आली आहे म्हणून, त्यावेळेस तुम्ही करून घ्या. तर इथं ही माहिती आपल्या नातेवाईकापर्यंत तुम्ही पोहोचवायची आहे तुम्हाला, कारण तुमचे नातेवाईक इथे या योजनेपासून वंचित राहायला नको आहे. त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की ही माहिती तुमच्या नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या नातेवाईकांना सुद्धा याचा फायदा होईल. तर आशा करतो बहिणींनो संपूर्ण माहिती ते तुम्हाला समजली असेल. धन्यवाद बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.